अस्तु, वयं ध्येयमन्त्रेण प्रारम्भं कुर्मः। पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरं। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहं। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। नमस्कार. अस्माकं कः पृष्ठः अस्ति? काव्यकथा झाली होती काल. तपोभंग हो. प्रयत्न, हो, पेज नंबर 177. 177. हो. हा. अन्वय रचना 178. तान समीक्ष. येतोय ना आवाज? आवाज येतोय का? येतो आवाज. येतोय ना? हा. तान समीक्ष स कौन्तेयः सर्वान् बंधून् अवस्थितान् कृपया परयाविष्टः विषिदन्निदमब्रवीत्. तान् समीक्ष्य सः कौन्तेयः सर्वान् बंधून् अवस्थितान् कृपया परयाविष्टः विषिदन् इदम् अब्रवीत्. कौन्तेयः अब्रवीत्. कौन्तेय म्हणजे अर्जुन. कुंतीचा मुलगा कौन्तेयः अब्रवीत्. तो म्हणाला. काय म्हणाला? इदम. असं. कौन्तेयः इदम अब्रवीत्. कौन्तेयः इति अब्रवीत्. कदा अब्रवीत्? बंधून् समीक्ष्य दृष्ट्वा. बंधून् दृष्ट्वा सः कौन्तेयः इति इदम् अब्रवीत्. बंधून् कथं? सर्वान् बंधून्. तान् सर्वान् बंधून्. तान् सर्वान् कौरवान् दृष्ट्वा सः कौन्तेयः अर्जुनः इदम् अब्रवीत्. अर्थात श्रीकृष्णम् अब्रवीत्. बंधून् कथम्? अवस्थितान्. युद्धे स्थिताः सज्जाः सन्ति ते बंधून्. तान् बंधून् दृष्ट्वा अर्जुनः अवदत्. कथं? कृपया परयाविष्टः. तान् बंधून् दृष्ट्वा तस्य हृदयः कम्पायमानः अभवत्. सः चिन्तितवान्, एते तु मम बान्धवाः, एतानहं हन्तुम् इच्छामि. कथं? मम बान्धवाः एव सन्ति. अतः तस्य हृदयः चिन्तातुलः भयाकुलः अभवत्. दुःखार्तः अभवत्. अर्जुनाने कौरवांची सेना पाहिली. तिथे त्याने आपल्या सर्व नातेवाईकांना पाहिलं. त्यांना पाहून तो दुःखी झाला.
तिथे त्याने आपल्या गुरुजनांना, बंधून, मुलांना, नातवंडांना, बंधून म्हणजे सगळे नातेवाईक, सगळेच पाहून त्याने विचार केला की या सर्वांना मारणं म्हणजे मला पाप लागेल. म्हणून तो अतिशय दुःखी झाला आणि त्याने कृष्णाला असं म्हटलं. संधी सह कौंतेय. आता पहा, कालच आपण संधी पाहिली आहे. विसर्गाच्या आधी अ आहे आणि पलीकडे मृदू व्यंजन आहे, त्याच्यामुळे त्याचा लोप झाला. स कौंतेय. परयाविष्ट. सवर्ण दीर्घ संधी झाली. विषिदन इदम हा आपला व्हायचा. आता पहा अन्वय रचना. अब्रवीत. कह अब्रवीत, कोण म्हणाला? कौंतेय अब्रवीत. कीदृशः कौंतेय? सः कौंतेय. कीदृशः सः? आविष्टः. कया आविष्टः? कृपया. कीदृशा कृपया? परया. म्हणजे त्याचं मन करुणेने भरून गेलंच, पण नुसती करुणा नाही, खूप अतीव करुणेने त्याचं मन व्यथित झालं. किम अब्रवीत इदम. किम कृत्वा अब्रवीत? समीक्ष. कान समीक्ष? तान बंधून. कीदृशान बंधून? सर्वान बंधून. पुनः कीदृशान? अव्यवस्थितान. किम कुर्वन् अब्रवीत? विषिदन्. सर्वान बंधून अवस्थितान बंधून दृष्ट्वा समीक्ष. मैम, अविष्ट का मतलब क्या होता है? अविष्ट का अविष्ट का मतलब अविष्ट अविष्ट आविष्ट युक्त. युक्त मतलब इंक्लूडिंग. हम्म. और विषिदन म्हणजे दुःख, विषाद. विषाद हुआ, विषाद. उदास शोक हो गया, करने दुखी हो गया, शोक करने वाला, शोक, दुःख शोक करने करने वाला. लगे. ठीक आहे, जायचं पुढे. पुढे जायचं का? हो. नाही. हं. पण आता गीतेचे श्लोक लवकर समजायला लागलेत ना सुरुवातीपेक्षा? माझी ताई पूर्ण पाठ केले मी भगवद्गीता 18 अध्याय. तुमची पूर्ण गीता पाठ आहे? हा, माझी पाठ आहे. गीताव्रती झालो मी, गीताव्रती. अरे हो का? अच्छा अच्छा, हो का? हा. अच्छा. मग हे आपलं गोविंदगिरी महाराजांची. हो, माहिती आहे ना मला. मग आता तुम्ही हा, कुठे हरियाणाला लावणार आहे का? गीता परिवारात ही हो. याच्यामध्ये आहे आम्ही बऱ्याच हो. दिवसापासून. नाही नाही, पण मग तुम्ही आता हरियाणाला जाणार आहे का म्हटलं? नाही, हरियाणाला नाही जाणार. ते घरचे काही प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे पुढच्या वेळेला जाऊ आपण. अच्छा अच्छा. हा, मला हरियाणाला ते विचारलं. सहस्त्र कंठनाद आहे ना? हो, याला ऋषिकेशला असतं ते. नाही नाही नाही, या. आता हरियाणाला कुरुक्षेत्र हा. जिथे गीता सांगितली हा. कृष्णाने, तिथे हो 1000 हो लोकांचे गीता पठण आहे, पाठ. हो 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 हम्म. हो, तिथे मी मला जाणार. विचारलं होतं. हो, हं. तुम्ही जाता का म्हणून. पण माझे घरी अडचणी आहेत, त्याच्यामुळे मला म्हटलं या ओके वेळेला नाही ओके. जात. हं. मी जाणार आहे तिथे. हो. बरं आहे. हं. शुभेच्छा तुम्हाला. मैंने भी किया है गीता गीता व्रत. ये व्रती नहीं हूँ, लेकिन पथिक हं, तक हं. किया है मैंने उसके अच्छा पहले. अच्छा. अच्छा है, कंटिन्यू चालू रखो. रिपीटेड हाँ. चालू रखो. रिपीट एंड रिपीट. हम्म. हम्म. चला, कळला का मग हा श्लोक सगळा? जायचं पुढे. हो, चला पुढे. दृष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति. आता या सगळ्या नातलगांना पाहिलं युद्धात आणि
आता हे सगळे, कारण त्याला ही गॅरंटी होती की आपल्या बाणापुढे हे लोक कोणीही जिवंत राहू शकणार नाही, सगळ्यांचा वध होणारच आहे, सगळे मारले जाणारच आहे. आणि त्याच्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. आणि का बरं वाटलं? मग दृष्टवा इमम स्वजनम, स्वजनम आपले नातलग, दृष्टवा स्वजनम दृष्टवा कथम युयुत्सुम युद्धार्थम आगताः ते स्वजनाः तान् दृष्ट्वा समुपस्थितम् आगताः तान् दृष्ट्वा सः उक्तवान् कौन्तेयः कृष्णं, हे कृष्ण, मम गात्राणि मम इन्द्रियाणि अवयवानि सीदन्ति शिथिलानि अभवन्, मुखञ्च परिशुष्यति, मम मुखं शुष्कम अभवत. समजलं का? सांगते पुन्हा, पण अर्थ कळला का? समुपस्थितम स्वजनम युयुत्सुम, युद्धासाठी समुपस्थितम, उपस्थित झालेल्या, स्वजनम, स्वजनांना, दृष्ट्वा इमम, या स्वजनांना पाहून अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मम गात्राणी सीदंती, मम गात्राणी माझे अवयव, माझे इंद्रिय सगळे सीदंती गळून गेलेले आहेत, शिथिल झाले आहेत. आणि मुखंच परिशुष्यती, आणि माझं तोंडाला कोरड पडलेली आहे. ठीक आहे, अन्वयरेषा. सीदंती, कानि सीदंती? गात्राणि सीदंती. कस्य गात्राणि? मम गात्राणि. किं कृत्वा सीदन्ति? दृष्ट्वा सीदन्ति. कं दृष्ट्वा? इमं स्वजनं. कीदृशं स्वजनं? समुपस्थितं. पुनः कीदृशं? युयुत्सुं. परिशुष्यति क्रियापदं. किं परिशुष्यति? मुखं परिशुष्यति. गच्छामः अग्रे. शीघ्रं वदतु. युयुत्सु म्हणजे काय? युयुत्सु युद्धार्थम ये आगताः ते. युद्धार्थम आगता ते. युद्ध की भावना से जमा हुए हुए. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयः अनुपश्यामि स्वजनम आहवे. अर्जुनः वदति, हे केशव, हे कृष्ण, निमित्तानि च पश्यामि, म्हणजे शकून अपशकून किंवा वाईट असं मला सगळीकडे असे अपशकूनच दिसत आहेत. निमित्त म्हणजे अपशकून, मला सगळीकडे अपशकूनच दिसतात आहे. विपरीतानी, निमित्तानी विपरीतानी, सगळे अपशकून दिसतात आहे. आणि मला हत्वा स्वजन माहवे, कसं? या आह म्हणजे युद्धात, या युद्धामध्ये स्वजनांना मारून, स्वजनांचा वध झाल्यावर मला कुठेही सगळं चांगलं होईल असं तर दिसत, सगळीकडे अपशकूनच दिसतात, वाईट लक्षणच दिसतात आहे. आणि नच श्रेयः अनुपश्यामी, आणि याच्यात कुठलंही कल्याणकारक किंवा चांगलं असं काही मला वाटतच नाही. सगळं होणार आहे ते अशुभ विपरीत असंच होईल असं मला दिसते. हे केशव, मी माझ्या चारही बाजूंनी विपरीत लक्षणे पाहत आहे. या युद्धामध्ये मी आपल्याच लोकांना मारण्यात काहीही कल्याणकारक तत्व पाहत नाही. केशव पश्यामी, कह पश्यामी? अहम पश्यामी. कानि पश्यामी? निमित्तानि. कीदृशानि निमित्तानि? विपरीतानि. न अनुपश्यामी
कः न अनुपश्यामि अहम, किन्न अनुपश्यामि श्रेयः, किं कृत्वा न अनुपश्यामि हत्वा, कं हत्वा स्वजनं हत्वा, कुत्र हत्वा आहवे. झालं, जायचं पुढे. जायचं का पुढे सांगा. निमित्तानी का अर्थ क्या होता है? जो विपरीत लक्षण वाले है वो. हा, विपरीतानी लक्षणानी, अशुभ लक्षण. अशुभ लक्षण. सिम्टम्स. निमित्त निमित्त मतलब निमित्त होना. निमित्त म्हणजे निमित्त म्हणजे लक्षणच. जे लक्षण. होणारे ते आपल्या योग्य असं दिसत नाही, त्याला आपण शुभ शकून अशुभ शकून म्हणतो की नाही. मला सगळे असं अशुभ अशुभच असं दिसतंय हे. संधी, विसर्ग संधी. प्रथमः नियमः आसीत् विसर्गस्य किम् ऊकारः, विसर्गस्य ऊकारः. विसर्गस्य ऊकारः कदा भवति? यदा विसर्गस्य पूर्वे ह्रस्वकारः अस्ति, विसर्गस्य अनन्तरं ह्रस्वकारः अस्ति, तदा विसर्गस्य उ भवति. अन्यत् प्रथम अ अधिकम उ मिलित्वा ओ भवति. एषः एकः नियमः. द्वितीयः नियमः विसर्गस्य लोपः भवति. यः दृष्टवन्तः, विसर्गस्य लोपः भवति. पूर्वपदे अकारः भवति, तदनन्तरं विसर्गः, विसर्गस्य अनन्तरं अवर्णं त्यक्त्वा किमपि अक्षरं मृदुव्यञ्जनं भवति चेत् विसर्गस्य लोपः भवति. पूर्वपदे आकारः भवति, तदनन्तरं विसर्गः, तदनन्तरं स्वरः मृदुव्यञ्जनं भवति, तर्हि विसर्गस्य लोपः. एषः सः शब्दः अस्ति, तदनन्तरं विसर्गः अस्ति, तदनन्तरम् अ अक्षरं विहाय किमपि स्वरं स्यात्, तस्य लोपः भवति. समजलं का? आताची उजळणी सांगितली मी आधीपर्यंतची. विसर्गाच्या आधी जर अ असेल आणि पलीकडे जर अ असेल तर त्या विसर्गाचा उ होतो. विसर्गाच्या आधी जर आ असेल आणि पलीकडे जर स्वर असेल, मृदुव्यंजन असेल, तर त्या विसर्गाचा लोप होतो. एष आणि सह जर असेल तर त्या विसर्गाचा आणि पलीकडे अ सोडून कोणताही स्वर असेल तर त्याचा लोप होतो. असे 3 नियम काल आपण पाहिले. अगर विसर्ग के पहले अ है और बाद में अ है तो उकार आ जाता है. अगर आ है और बाद में मृदु व्यंजन है तो लोप हो जाता है. लोप हो जाएगा. हाँ, और सह और एशा है और उसके बाद कोई भी स्वर है तो लोप हो जाता है. लोप हो जाएगा. अभी तीसरा नियम है, विसर्गस्य पूर्वम
अ आ वर्णम त्यक्त्वा, अ आ सोडके, अ आ सोडून, विसर्गाच्या पूर्वी अ किंवा आ सोडून अन्य कोणताही स्वर आला असेल तर. आधीच्या नियमांमध्ये काय आलंय? पहिल्या नियमामध्ये सुरुवातीला अ आलेला आहे की नाही? दुसऱ्या नियमामध्ये सुरुवातीला आ आलेला आहे आणि आता या नियमामध्ये आलेला आहे की अ आ सोडून कोणताही स्वर आला असेल तर. अ आ सोडून कोणताही स्वर आला असेल आणि त्याच्या पुढे विसर्ग असेल आणि पुढे जर स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तर त्या विसर्गाचा र होतो. म्हणून आता पहा, गुरुहु ब्रह्मा. आता पहा, विसर्गाच्या आधी उ आहे, म्हणजे अ पण नाही आ पण नाही. अ असता तर उ झाला असता, आ असता तर लोप झाला असता, उ आला आहे म्हणून याचा विसर्गाचा र होतो. म्हणून गुरुर ब्रह्मा. हरिही, इथे ई आहे म्हणून विसर्गाचा र झाला. हरिर गृहम. बुद्धी ई आहे म्हणून विसर्गाचा र झाला. बुद्धिर विस्तृता. गुरोहो वचनम. गुरोर वचनम. संधिर्मया. पितुः आज्ञा. पितुराज्ञा. गणपतीरादित्य पूज्य. मुनिरागतान. मातुरुन्नती. समजलं का? नियम समजले का? नहीं समझला? विसर्ग से पहले अ और आ को छोड़ के हाँ, कोई भी लास्ट वाले 3 व्यंजन, या उसको मृदु व्यंजन बोलते हैं, या फिर य व र ल और ह आए और उसके बाद कोई भी स्वर आए तो नहीं, पुनः एक बार बोलो. विसर्ग के पहले हम्म, और आ छोड़ के हम्म, कोई भी स्वर हम्म. या फिर उसके बाद कोई मृदु व्यंजन आए, जैसे पहले लास्ट मृदु वाले। व्यंजन नहीं. पहले मृदु हाँ, व्यंजन नहीं. हाँ, मृदु व्यंजन आगे आना चाहिए विसर्ग के. अच्छा, विसर्ग के आगे आना चाहिए। हाँ, पहले और अ विसर्ग छोड़ के कौन सा भी स्वर अच्छा, और आगे मृदु व्यंजन ठीक है। और कौन सा भी स्वर, तो वहां पे र हो जाएगा. पुनः अपि. अग्रे अ से अस्ति, अतः हाँ नियमः अस्ति. तस्य अपवादः. जेव्हा कोणत्याही अव्ययामध्ये विसर्ग असतो, अव्यय माहिती आहेत ना? जर अव्यय असेल आणि अव्ययात जर विसर्ग असेल आणि त्याच्यानंतर कोणताही स्वर किंवा मृदुव्यंजन असेल तर त्या विसर्गाचा र होतो. आता पहा, पुनः अपि. पुनः विसर्ग आहे, विसर्गाच्या आधी अ आहे, पलीकडे अ आलेला आहे. म्हणजे आपला नियम काय आहे की अ पलीकडे विसर्ग असेल आणि पलीकडे जर अ आला असेल तर विसर्गाचा उ होतो. आठवतो का नियम? नियम आठवता का? बोलत जा म्हणजे मला कळतं काहीतरी. हा, कळत नाहीये का? हो कळतंय. माझा आवाज येतोय का? ते बटन दाबून स्पीकर चालू करायला लागते म्हणून. हो हो ऐकू येते येते. हा, मग कळलं का मी काय म्हंटलंय ते? हो 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 कळलं. हा, म्हणजे आता पहा, पुनः विसर्गाच्या आधी अ आलेला आहे आणि पलीकडे अ आलाय, तर इथे उ व्हायला पाहिजे की नाही? अगदी आपण पहिला नियम पाहिलाय, विसर्गाच्या आधी अ आणि पुढे अ आला असेल तर उ होतो.
होतो की नाही. पण इथे नियम आहे की जर ते अव्यय असेल, आता पुन्हा अव्यय आहे, मग अव्यय असेल तर तिथे उ न होता र होतो, म्हणून पुनरपी. आता प्रातः अव्यय आहे म्हणून तिथे उ न होता र झाला, प्रातर गच्छती, अंतर्भाग, स्वरलोक, पुनर्वद. एकदा वाचून घ्या आणि पहा, सांगा मला समजलं की नाही ते. सगळ्यांनी आपल्या मनात नियम वाचा, विशेष नियम वाचा आणि सांगा. लवकर काहीतरी प्रतिक्रिया देत चला. नाही हो हो, समजलं चला तर ताई. हो, चला, अग्रे चला मग, अग्रे चला. कारण नाही म्हणजे प्रतिक्रिया नाही दिली तर मला कळत नाही ना मग तुम्हाला कळलं की नाही म्हणून. चला, लौकिक न्याय. कूप खानक न्याय. कूप खानक, कूप म्हणजे विहीर आणि खणायचं. आता विहीर खणत असताना गड्डा करावा लागतो, कुदळ घेऊन ती माती खणावी लागते. तर जो गड्डा खणतो त्याच्या अंगावर तर ती सगळी माती येतेच ना, म्हणजे तो धुळीने पार बरबटून गेलेला असतो. आणि मग खणता त्याचे सगळे कपडे, सगळे शरीर, त्याचे केस, तोंड वगैरे सगळं धुळीने माखून जाते. आणि मग खणता असं मग पाणी लागते. पाणी लागल्यावरती गढूळ पाणी वगैरे म्हणजे नंतर पाणी येते. मग त्याच पाण्याने तो छान आपले हातपाय धुतो, स्वच्छ धुतो आणि म्हणजे त्याचे सगळे कष्ट तो विसरून जातो. म्हणजे कष्ट केल्यावर जेव्हा ते कष्टाचं फळ आपल्याला मिळते तेव्हा त्या कष्टाचं जे दुःख असते ते सगळं आपण विसरून जातो. हा याचा अर्थ आहे. एक मनुष्य विहीर खोदतो, खणताना संपूर्ण धूळ त्याच्या शरीरावर चिकटते, पण जेव्हा तो पाण्यावर प्रहार करतो तेव्हा सर्व धूळ साफ होते. तसंच थकवा दूर करण्यासाठी तो तेच पाणी पितो. म्हणून अनेकदा काम करताना विविध कष्टांना सहन करावं लागतं, पण जेव्हा त्याचं अभिष्ट फळ प्राप्त होते तेव्हा सर्व कष्टांची विस्मृती होते. तसं झाल्यागत होते. संस्कृतमध्ये बोलण्याचा प्रयत्न करताना सुरुवातीला अनेक चुका होऊ शकतात, पण सतत प्रयत्नामुळे नैपुण्य मिळवता येते. तसेच संभाषणात्मक संस्कृतमध्ये सुधारणा होऊ शकते. हळूहळू चुकीचे उच्चारण सुद्धा प्रयत्नाद्वारे शुद्ध केले जाऊ शकते. कूपखानक न्याय. मात्स्य न्याय. बळी तो कानपिळी म्हणतो की नाही आपण, तोच अर्थ. मात्स्य न्याय म्हणजे समुद्रात, जलाशयात वगैरे वगैरे सगळे मासे असतात. आता मासे असतात तर ते मोठे मासे लहान माशांना खाऊन टाकतात. म्हणजेच काय की मोठे मासे लहान माशांच्या मानाने जरा ताकदवान असतात ना, म्हणून ते त्यांना खाऊ शकतात. तर समुद्र तसेच नद्यांमध्ये अनेक प्रकारचे मासे राहतात. मोठे मासे छोट्या छोट्या माशांना खाऊन टाकतात. अशाच प्रकारे समाजामध्ये अधिक सशक्त लोक दुर्बळांचं शोषण करतात. यालाच मत्स्य न्याय म्हटलं आहे. बळी तो कान पिळी. संग्राह्य विषय. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकम ना स्मरे नित्यम महापातक नाशनम. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. पंचकम या 5 जणींना, ना म्हणजे माणसांनी, स्मरेन नित्यम जर त्यांचं स्मरण केलं तर महापातक नाशनम मोठ्या मोठ्या पातकांचा नाश होतो, सर्व पाप नष्ट होतात. मत्स्य
कूर्मः यां- वराह. यांचं स्मरण करायचं म्हणजे नेमकं काय मग? स्मरण करायचं, आपण म्हणजे देवांचं स्मरण करतो तसं हा? त्यांना आठवायचं. आठवायचं नाही. याच्या आधी आमच्या सरांनी पण सांगितलं हं, म्हणून पण तेव्हा त्यांनी फक्त असं काहीतरी म्हणून सांगितलं की असं असं आहे म्हणे. मला पहिल्यांदाच कळलं ते एक आणि मिनिट आतापर्यंत एक माहित नव्हतं. एक मिनिट. ठीक आहे, चालेल. हं. येतो का आवाज? आवाज आला का? हो, येतो येतो. हं. तर यांचं स्मरण करायचं म्हणजे कमीत कमी अशा पुण्य पतिव्रता स्त्रिया होत्या, याचं स्मरण जरी केलं तरी आपलं पातकांचा नाश होतो. जसं आपलं देवांचं स्मरण केलं की आपण म्हणतो ना की पुण्य प्राप्त होते, पापांचा नाश होतो. तस कारण या सुद्धा या 5 जणी म्हणजे मंदोदरी जरी रावणाची बायको असली तरी ती तेवढीच श्रेष्ठ दर्जाची होती. प्रत्येक वेळा ती रावणाला समजावून सांगायची की नको असं नको, म्हणजे तिने रामाला पूर्ण ओळखलं होतं आणि रामाच्या विरुद्ध जाऊ नको म्हणून ती त्याला सारखी सांगायची, समजवायची. आणि त्या निमित्ताने तिचं मग रामाचं चिंतन होत होतं ना. अशी ती साध्वी म्हणून मंदोदरी. बाकी त्याला द्रौपदी, सीता या तर आहेतच. या 5ही जणी माहिती आहेत ना कोण आहेत त्या? हो, अहल्या जिनको राम ने माहित आहे मला. पत्थर वो लगाया था हाथ, तो पत्थर से वो वापस आ गए. पाप दिया, श्राप दिया था ना उनको मुनि ने. वो अहल्या है ना, वो पता है. मंडोदरी तो रावण के वाइफ थे. हाँ. तारा के बारे में नहीं पता है. तारा शायद तारा नाही सुग्रीव. माहित. तारा हरिश्चंद्र तारामती. हरिश्चंद्र. हाँ हाँ हाँ. अच्छा, हरिश्चंद्र तारामती. हा, ठीक आहे. आता याच्यात तारा म्हणजे सुग्रीवाची बायको म्हणतात, पण ते लॉजिकला पटत नाही की सुग्रीवाची बायको आणि नंतर वालीनी त्याच्यावर चढाई केली, म्हणजे दोघं भाऊ ना, सुग्रीव आणि वाली. आणि सुग्रीवाची बायको तिला आपल्याकडे ठेवून घेतलं आणि तिच्याशी त्यांनी लग्न केलं. आणि मग वालीला मारल्यावर पुन्हा ताराला सुग्रीवाल्याकडे दिलं. तर त्याच्यामुळे ताराबद्दल म्हणजे ती मला काही योग्य वाटत नाही, पण ही तारा म्हणजे हरिश्चंद्राची तारा, तारामती. तिने एवढ्या सगळ्या हालपष्ट्या सहन करून सन्मार्गाने राहिली आणि हरिश्चंद्राला साथ दिली सत्य टिकवायसाठी म्हणून ती तारा म्हणजे तारामती. ठीक आहे. मत्स्य कूर्मः हे विष्णूचे 10 अवतार सांगितले त्याच्यात. मत्स्य म्हणजे मत्स्य अवतार, कूर्मः म्हणजे कूर्म अवतार, वराह म्हणजे वराह अवतार, नरसिंह अवतार, वामनावतार, रामः. दुसरा पहिला राम म्हणजे परशुराम, दुसरा राम म्हणजे राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. हे जे 10 अवतार आहेत त्यांना नमस्कार असो. ठीक आहे, घ्यायचं का पुढे? पुढे जाऊ. उपमा कालिदासस्य भारवेर अर्थगौरव दंडिनः पदलालित्यम माघे संती त्रयो गुणाः. आता हे तिन्ही 4ही कवी महाकवी म्हणून आहेत. संस्कृत काव्यामध्ये हे 4ही महाकवी खूप प्रसिद्ध आहेत. जसे शेक्सपियर वगैरे वगैरे जसे प्रसिद्ध आहेत तसे हे याच्यातले प्रसिद्ध आहेत.
तर मग प्रत्येकाचा काहीतरी विशेष होता. तर उपमा अलंकार माहितीये का? तर उपमा सांगण्यामध्ये कालिदासाचा हात कोणी धरू शकत नव्हता. अर्थगौरव म्हणजे थोड्या शब्दामध्ये खूप अर्थ सांगणं, याच्यात भारवी तरबेज होता. आणि दंडीनं पदलालित्यम म्हणजे सुंदर शब्दरचना. म्हणजे एकसारखे शब्द वापरून अर्थ भलेही वेगळे असले तरी पण सारखे शब्द असले की शब्दालंकार म्हणतो की नाही आपण, यमक वगैरे वगैरे ते. आणि माघ नावाच्या कवीमध्ये हे तीनही गुण दिसत होते. असे चारही कवी प्रसिद्ध आहेत. आता उपमा म्हणजे असं की उपमा माहिती आपण त्याला उपमा दिली वगैरे म्हणतो की नाही. तर ज्याचं वर्णन करायचं आहे तो, ज्याच्याशी वर्णन करायचं आहे तो, आणि या दोघांमध्ये साम्य काय आहे ते, तर असं जिथे दाखवलं असते त्याला उपमा अलंकार म्हणतात. जसं की त्याचं अक्षर मोत्यासारखं सुंदर आहे. आता कोणाचं वर्णन करतोय आपण? अक्षराचं वर्णन आहे की नाही. अक्षर पुढच्या वर्षी उपमा अलंकार आहे म्हणून सांगते मी पुन्हा. तर अक्षर याचं वर्णन करतोय म्हणून अक्षराला म्हणतात उपमेय. अक्षराला कोणाची उपमा दिली? मोत्याची उपमा दिली म्हणून त्याला म्हटलं उपमान. आणि दोन मध्ये सारखेपणा काय आहे? तर मोत्यासारखं सुंदर आहे ना. आणि सारखं हा शब्द जिथे, असे हे चार प्रकार जिथे असतात त्याला उपमा म्हणतात. तर प्रत्येक ठिकाणी कालिदास प्रत्येक ठिकाणी उपमेचा वापर करायचा. महाकवी कालिदास आपल्या उपमांसाठी प्रसिद्ध आहेत. भारवी आपल्या अर्थगौरवासाठी आणि पण दंडीचं पदलालित्य अत्यधिक श्रेष्ठ मानलं जाते. जो दंडीन पद लालित्य है वो ग्रंथ का नाम है क्या? दंडी नाम है महाकवि का. नाम है, अच्छा ये दंडी महाकवि है, ओके. हाँ, और उनका जो कृति दंडी नाम है उसका. दंडी का मतलब दंडी न. अच्छा. और पद लालित्य क्या है? वैसे ही बोला ना कि सुंदर मतलब आता एखादा कुठे एकच एक अक्षर सारखं आलं की ते आपल्याला छान वाटते ना, कानाला पण ऐकायला. आता उदाहरण सांगायचं म्हणजे की मानसम स्तौमी. आता इथे मानसम त्याचे सारखे शब्द आहेत, भलेही त्याचे अर्थ वेगळे असतील है ना. ते पुढच्या वेळेला शिकवू आम्ही. पण मग सारखे अक्षर आले की ते चांगले वाटतात म्हणायला वगैरे वगैरे. तर त्याला पद लालित्य म्हणजे ते शब्दांची अशी योजना करायची की ते पाहिल्यावर, आता उदाहरण समजा की जोराच्या वाऱ्यामुळे झाडं हालतात, बरोबर आहे. आता आपण काय म्हणू? जोराच्या वाऱ्याने तेज वायुना वृक्षाः कंपंती असं म्हणू आपण, बरोबर आहे. पण तेच जर आपण म्हटलं की प्रबलेन पवनेन पादपाः प्रकंपंती, चांगलं वाटते. प्रत्येक ठिकाणी प आलेलं. अर्थ तोच आहे पण शब्द ते छान वाटतात कानाला. जसं की आता गिरिनंदिनी, कुठलं महिषासुरमर्दिनी स्तोत्र आहे. ऐ गिरिनंदिनी
तर त्याच्यात पहा प्रत्यक्ष र र म म म ऐकायला छान वाटते. त्याला पदं आली म्हणतात. कालिदासाच्या दीपशिखा या उपमुळे त्यांना ही प्रसिद्धी मिळाली, म्हणून त्यांना दीपशिखा कालिदास असं म्हटलं आहे. अन्य कवींची सुद्धा खालील प्रकारे प्रसिद्धी आहे. हर्षाला अनंग हर्ष, भास ज्वलन मित्र भास, बाण तुरंग बाण, मुरारी इंदू मुरारी, त्रिविक्रम यमुना विक्रम, मंख कर्णिकार मंख, माघ घंटा माघा, भारवी छत्रभारवी भारवी. आता दीपशिखा कालिदास याला असं म्हणतात की रघुवंशामध्ये, आपण रघुवंश पाहिलं की नाही, शिकतो पुढच्या वर्षी पण आहे रघुवंश. तर त्याच्यात इंदुवती सरोवर सांगितलंय. तर इंदुवती आणि अजाचं स्वयंवर सांगत असताना की प्रत्येक राजाचं वर्णन करते त्या इंदुवतीची दासी, आणि सगळ्या राजांना असं वाटत असते की या इंदुवतीनी मला माळ घालावी. मग आता ती इंदुवती प्रत्येक राजाजवळ उभी राहते, हातात हार माळ घेऊन, आणि ती दासी त्या त्या राजाचं वर्णन करते. मग त्या राजाचं वर्णन करत असताना त्या राजाला असं वाटते, अरे वा, आता ही माझ्या गळ्यात माळ टाकणार. पण मग ती पाहते थोडीशी आणि लगेच पुढे जाते. प्रत्येक वेळेला असंच होते. आणि मग अशा वेळेला त्या कालिदासाने सांगितलं की दीपशिखा म्हणजे ज्याप्रमाणे हातात आपला टेंभा असतो, दिवा असतो, आणि आपण हळूहळू पुढे जातो, तर तो दिवा हातात असताना आपण जर पुढे गेलो तर मागे कसा काळोख पसरतो, त्याच्याप्रमाणे त्या राजांचे चेहरे असे काळवंडले होते. अशातच त्याच्यामुळे त्यांना त्या दीपशिखा इव म्हणून त्याला दीपशिखा कालिदास म्हणतात. चला, बाकी काही विचारायचं आहे का? उद्याचा रेकॉर्डिंग आहे काय आपल्याकडे? उद्याचं कसं राहणार? उद्या नहीं, जो चला गया है उसको क्या बोलते हैं मराठी में? कालच्या सॉरी. हो, होगा ना. मेरे को पूछो. नहीं है इसीलिए ग्रुप में. होगा ना. अच्छा, कल शुक्रवार है ना, कल 7 बजे. ठीक आहे, ठीक आहे. चला, आज आता आपण सुट्टी घेऊन घेऊ, मग काही होणार नाही आपलं कणिवडेच्या व्याकरण नाही होणार. सती सप्तमी प्रहेलिका आपण सुट्टी घेऊन घेऊ आता. ठीक आहे. नवमः पाठः. अव्यवस्थित चित्तस्य प्रसादः अपि भयंकरः. अव्यवस्थित चित्तस्य, चित्त कसं, मन कसं, व्यवस्थित म्हणजे शांत असलेलं ज्याचं मन आहे असा, आणि अव्यवस्थित म्हणजे ज्याचं मन शांत नाही असं. अव्यवस्थित मन असलेल्यांचा प्रसाद हा म्हणजे त्यांनी आपल्यावर केलेली कृपा, ती सुद्धा भयंकर असते, ती सुद्धा आपल्याला नकोशी वाटते. म्हणून काही काही लोकांचे उपकार सुद्धा आपल्याला नकोशे वाटतात. असते की नाही कधी कधी, नको रे बाबा आम्ही उपायाचे राहू पण तुझे उपकार नको, असं असते ना. तर अव्यवस्थित चित्तस्य म्हणजे ज्याचं मन शांत नाही, किंवा ज्यांचं मन स्थिर नाही, अस्थिर, ताळ्यावर नाही, अशा लोकांचं म्हणजे आता एक बोलेल मग नंतर एक बोलेल, असं त्यांच्याच मनावर ताबा नाही, अशा लोकांचा प्रसाद म्हणजे त्यांची केलेली कृपा सुद्धा
ती भयंकर असते, ती सुद्धा त्रासदायक होते, त्यांची मदत नको वाटते. कारण असते की नाही, एखादा जर दुष्ट असला तर त्यांनी एखाद्या वेळेला त्याचं मन परिवर्तन झालं आणि समजा तो आला की मी तुम्हाला मदत करतो वगैरे, तर असं वाटते अरे बापरे हा इतका वाईट आहे, हा कुठे मदत करणार आहे, नको 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 याची मदत नको. असं ठीक आहे. अजून 5 मिनिट आहेत नाही का, पण ठीक आहे. सती सप्तमी, सती सप्तमी आपण नंतर घेऊया. खरं पाहिलं तर सोपं आहे सती सप्तमी, पण उद्या पाहू पण सती सप्तमी. एक ही प्रहेलिका घेऊन घेऊ. यजमानेन कह स्वर्ग हेतु सम्यक विधीयते विहाय आद्यंतयोर्वर्णौ गोत्वम कुत्र स्थितम वद. यजमान म्हणजे यज्ञ वगैरे करतो, पूजा विधी करतो तो. कहा स्वर्ग हेतु सम्यक विधीयते, जो यजमान करणारा, स्वर्ग हेतु म्हणजे स्वर्ग मिळवण्यासाठी म्हणून, सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारचं कार्य म्हणजे यज्ञ वगैरे इत्यादी कर्म जे करतो यजमान स्वर्ग मिळवण्यासाठी वगैरे, कशाचं कर्म करतो, काय कर्म करतो, कोणतं काम करतो. तर याचं जे उत्तर येईल त्याच्यात तो सांगतो की याच्यातलं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर जर सोडलं, म्हणजे 4 अक्षरी आहे, पहिलं अक्षर सोडलं आणि शेवटचं अक्षर सोडलं तर ते मधले 2 शब्द आहे, म्हणजे गायीची विशेषता असं सांगितलेली आहे त्याच्यात. आता गायीची विशेषता म्हणजे गोत्व की नाही, गाय कशाने ओळखल्या जाईल, गोत्वामुळे. नाही, गोचं लक्षण तिच्यात आहे म्हणून ती गाय आहे. मनुष्यत्व मनुष्यात आहे म्हणून मनुष्य आहे की नाही, तो गुण त्याच्यात आहे म्हणून तो मनुष्य, गाय, ती वस्तू त्या त्या विशेषांनी ती ओळखल्या जाते. विहाया धन्त्यो वर्णो गोत्वम का अर्थ क्या होता है? विहाया आधी पूर्ण ऐकून घ्या, मग नंतर बोला. तर यजमान म्हणजे चांगलं स्वर्ग प्राप्तीसाठी म्हणून चांगल्या प्रकारचं कर्म करायचं असलं तर तो करणारा माणूस, भक्त म्हणू, यजमान म्हणू, करणारा जो आहे त्याला यजमान म्हणतात. तो कोणतं काम करतो, कोणतं कार्य करतो, कोणता विधी करतो, त्या विधीचं जे नाव आहे, त्या तो विधी 4 अक्षरांचा आहे. तर त्याच्यातला पहिलं अक्षर सोडायचं, शेवटचं अक्षर सोडायचं, आणि मधले जे 2 अक्षर आहेत ते 2 अक्षर असं आहेत की गायीच्या संबंधातला, गायीचा विशेष काय आहे ते तो सांगतो, ते मधले 2 अक्षर. तर ते गायीचा विशेष कशामुळे दाखवेल, आता मी तेच सांगितलं की मनुष्याचा विशेष मनुष्यत्वामुळे दिसेल ना, मनुष्यत्व आहे म्हणून तो मनुष्य आहे, गोत्व आहे म्हणून गो आहे ना, आहे की नाही. तो विशेष गुण तिच्यात आहे म्हणून तिला गोत्व मनुष्यत्व म्हटलेलं आहे. तर गोत्व दाखवणारा शब्द म्हणजे गवी, गायीच्या ठिकाणी गवी हा शब्द आहे म्हणून त्याच्या गवी आणि आधी या लावला आणि नंतर धी लावला तर याग विधी हा शब्द तयार होतो. हे असे काही ना असे ओढून ताडून अर्थ आणलेले असतात. यातील पहिलं आणि शेवटचं अक्षर सोडून गवी शब्द शिल्लक राहतो, याचा अर्थ गायीत. गायीची विशेषता ही फक्त गायीतच मिळू शकते.
गो या शब्दाचं गवी हे सप्तमी एकवचनाचं रूप आहे. तर आता यजमानाला आपलं स्वर्ग प्राप्त करायचं आहे, त्याच्यासाठी त्याला चांगले कर्म करायचे, चांगले कार्य करायचे. मग त्याच्यासाठी एक विधी आहे, त्यातला एक विधी आहे. तो विधी कोणता? तर यागविधी. यागविधी म्हणजे यज्ञ करणे. मग यागविधी त्या 4 शब्दाच्या वर्णामध्ये पहिला शब्द सोडायचा, शेवटचा शब्द सोडायचा आणि मधले जे 2 शब्द असतात त्या शब्दाचा अर्थ गायीमधील विशेषता दाखवणारा तो शब्द आहे. म्हणून गवी म्हणजे गोत्व दर्शवणारा शब्द म्हणून गवी आला आणि पहिला सोडला, शेवटचा सोडला, मग याग विधी असं त्याचं उत्तर आलं. विहाय म्हणजे सोडून, आदी म्हणजे आधीचा आणि अंत म्हणजे शेवटचा वर्ण. आधीचा शेवटचा वर्ण सोडून मधले अक्षरांमध्ये गोत्व दिसते, ते कोणतं आहे ते सांगा. कळलं का? गोत्व गोत्व क्या बोला आपने? गोत्व विशेष गुण आहे ना. गाय मतलब? हं. मनुष्य कसा समजला जाईल? मानव कशावरून ओळखतो आपण? उनके इंसान अपने गुण के हिसाब से वैसे हाँ। गाय भी अपने गुण के हिसाब से गुण जानी से। जाती है. तो गुण ही उसका विशेष हो गया है ना. वो गुण ही विशेष हो गया ना. गो गोत्व, मनुष्य मनुष्यत्व, देव देवत्व, पशु पशुत्व, वो उसका विशेष गुण हो गया. तो गोत्व दर्शाने वाला शब्द है गवी, सप्तमी, गो संबंधी. नाही कळलं का? कळलं? मनुष्य के गुणों के लिए आपने कौन सा शब्द का प्रयोग किया? मनुष्य के गुणों के लिए मनुष्यत्व. मनुष्य मनुष्यत्व. गायकत्व, मनुष्यत्व, पशुत्व. चल, शांती मंत्र पद्धती. वदती. वदतु शांती मंत्र. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.